एक सविस्तर बातमी आपण बघूया। पहिला श्रावण सोमवार आहे आणि पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी सुद्धा आलेली आहे। त्यामुळे राज्यातील 5 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्याकरता भाविकांची गर्दी उसळली आहे। श्रावणी सोमवारी पहाटेपासूनच भीमाशंकरमध्ये मंदिरात भाविकांची गर्दी आहे। पहाटे महापूजा आणि आरती झाल्यावर मंदिर भाविकांकरता दर्शनासाठी खुलं झालं। बीडच्या परळीतील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथ मंदिर जिथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथलं 8वं ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये श्रावण सोमवार आणि नागपंचमी निमित्त भाविकांनी गर्दी केली। राज्यासह देशभरात भाविक मध्यरात्रीपासून मंदिर परिसरात दाखल झाले होते। छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ इथलं 12वं ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे, रांगा लावलेल्या आहेत। त्यामुळे आजचा पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचं औचित्य साधत नाशिक संभाजीनगरचं घृष्णेश्वर, नाशिकचं त्र्यंबकेश्वरचं भीमाशंकर, बीडचं परळी वैद्यनाथ आणि औंढा नागनाथ या सगळ्याच ठिकाणी प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते भाविकांची। आता आपण थेट मुंबईतलं जे प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिर आहे तिथे जाऊया। या बाबुलनाथ मंदिरामध्ये सुद्धा प्रचंड गर्दी आहे, भाविकांची दर्शनाकरता रांग लागली आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर तिथे आहेत, त्यांच्याशी बोलूया। तुषार, काय सांगाल तुम्ही? आता मुंबईचं प्रसिद्ध असलेलं बाबुलनाथ मंदिर तिथे आहात, कशी व्यवस्था केली गेली आहे? कारण जर प्रचंड गर्दी असेल तर प्रत्येक भाविकाला दर्शन घेण्यासाठी काहीतरी नियोजन लागतं, काय अधिक माहिती? नक्कीच सुवर्णा, मुंबईतलं प्रसिद्ध असं बाबुलनाथ मंदिर आपल्याला दर श्रावणच्या सोमवारी आपल्याला या मंदिरामध्ये मोठी भाविकांची गर्दी होताना पाहायला मिळत असते। मात्र या ठिकाणी मंदिर प्रशासनाने आपल्याला नियोजन केल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्येकाला रांगेत या ठिकाणी दर्शन दिलं जात आहे। त्याचप्रमाणे मी न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांना बाबुलनाथ मंदिरामध्ये होणारी विधिवत पूजा देखील आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत। सर्वांना या ठिकाणी रांगेत सोडलं जात आहे, पूजा केली जाते। मुंबई पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त देखील या मंदिर परिसरामध्ये तैनात केलेला आहे, जेणेकरून कोणतीही अनुचित गर्दी होऊ नये। आपण जर माझ्या व्हिडिओ जर्नलिस्टच्या माध्यमातून पाहत असाल तर आपण गाभाऱ्यातून न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांना बाबुलनाथ मंदिरामध्ये सुरू असणारी विधिवत पूजा असेल किंवा रांगेत सुरू असणारं दर्शन असेल हे आपण दाखवत आहोत। कारण की श्रावणचा पहिला सोमवार मुंबईकर मोठ्या संख्येने बाबुलनाथ परिसरामध्ये दर्शनासाठी गर्दी करत असतात। आपण या बाबुलनाथ मंदिरामध्ये जरी पाहिलं असेल सुवर्णा, तर आपल्याला फुलांची रेखीव अशी सजावट करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक भाविकाला दर्शन मिळेल अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। या मंदिरामध्ये आपण पाहिलं असेल तर काही भाविक आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून दृश्य टिपण्याचा पूजेचा प्रयत्न करत आहेत। प्रामुख्याने या मंदिरामध्ये येण्यासाठी प्रमुख एक मार्ग आहे, तर 2 ज्या मोठी द्वार आहेत त्या द्वारांच्या माध्यमातून आपल्याला मुखदर्शन देखील आपल्याला या मंदिरात सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण जर पाहत असाल तर पहाटेपासूनच या ठिकाणी या मंदिरामध्ये पूजेला सुरुवात झालेली आहे। पहाटेपासूनच आपल्याला भाविक मोठ्या संख्येने गर्दी करताना पाहायला मिळतात। तसं पाहिलं तर मुंबईच्या मध्यवर्ती भागात बाबुलनाथ हे मंदिर नाही आहे, अगदी टोकाला आहे मलबार हिल परिसरामध्ये। मात्र तरीही मुंबईच्या कानाकोपऱ्यातून भाविक आपल्याला मोठ्या संख्येने या बाबुलनाथ मंदिरामध्ये श्रावणच्या पहिल्या सोमवारी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळतात। संपूर्ण देशभर आपण पाहिलं असेल तर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची जी गर्दी आहे सुवर्णा, तीच गर्दी आपल्याला मुंबईच्या बाबुलनाथ परिसरामध्ये होताना पाहायला मिळते। त्याचप्रमाणे या बाबुलनाथ मंदिरामध्ये VIP दर्शनाची कोणतीही सुविधा नाही आहे। प्रत्येक भाविकाला रांगेत उभं राहून दर्शन घ्यावं लागते आणि त्या प्रकारे दर्शन देखील मिळते। भाविक मोठ्या संख्येने जी सजावट करण्यात आलेली आहे त्या सजावटीचा आपल्याला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद व्हावं म्हणून आपल्याला या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून या ठिकाणी दृश्य देखील टिपताना पाहायला मिळतात। आपण न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांना जी सध्या बाबुलनाथ मंदिरामध्ये सुरू असणारी पूजा असेल, त्या ठिकाणी सजावट असेल, हे सर्व आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। मुख्य द्वारामधून आपल्याला हे दर्शन सुरू झालेलं आहे। मात्र जे बाजूची जी 2 द्वार आहेत त्या 2 द्वारामधून आपल्याला मुखदर्शन आपल्याला सर्व भाविक घेताना पाहायला मिळतात। पहिला सोमवार, श्रावणी सोमवार मुंबईकरांसाठी आपल्याला
बाबुलनाथच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्याचा मुंबईकरांचा ठरलेला हा वार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला मोठ्या संख्येने म्हणजे बाहेर जर पाहत असाल तर व्हिडिओ जर्नलिस्टला मी सांगू इच्छितो बाहेरून देखील भाविक मोठ्या संख्येने आपल्याला गर्दी करून आहेत मुखदर्शन घेताना पाहायला मिळत आहेत. सुवर्णा. नक्की. धन्यवाद तुषार, माहिती दिली त्याबद्दल.